नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली। अर्ज माघारीच्या शेवटच्या मुदतीत भाजपचे गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी माघार न घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे। गोकुळ गीतेंसोबतच भाजप नेते प्रसाद हिरे यांची उमेदवारी कायम राहिली आहे। माघारीच्या निमित्ताने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात फोनाफोनीसह दराडे यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवरून मोठा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता। विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मनमाड, नांदगाव, चांदवड, येवल्यासह नाशिक जिल्ह्यातील नगरसेवक व मतदारांमध्ये उत्सुकता आहे। मनमाड शहरात धडाक्यात सुरू असलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम तूर्त स्थगित करण्यात आली आहे। पोलीस बंदोबस्ताची संपलेली मुदत, विधान परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 10 ची पोटनिवडणुकीमुळे पालिका अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्याने अतिक्रमण मोहीम तूर्त स्थगित करण्यात आली असून निवडणुकीनंतर पुन्हा एकदा शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम जोमाने हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी दिली। मध्य रेल्वेकडून बुधवार दिनांक 6 जूनला घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे पंचवटी एक्सप्रेससह मनमाड धुळे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे, तर काही प्रमुख गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले आहेत। मुंबईहून सुटणाऱ्या काही गाड्या विलंबाने सुटणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। मेगा ब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांचे चांगलेच हाल होणार आहेत। सूरज गुंजाळ यांनी मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेताच गुन्हेगारी रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला आहे। तरुण पिढीमध्ये वाढणारी नशेखोरी विरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे। गुन्हेगारांची माहिती देण्यासाठी 75 88 93 11 12 या क्रमांकावर व्हॉट्सॲप मेसेज यंत्रणा कार्यान्वित केली आहे। नागरिकांना या क्रमांकावर तक्रारी करता येणार आहेत। माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख व नंबर गोपनीय ठेवण्यात येणार आहे। गुन्हेगारीच्या बिमोडसाठी ॲक्यूज मॉडेल सुरू करणार असल्याची माहिती सूरज गुंजाळ यांनी दिली। येवल्याच्या बोगटे गावात आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या नावाखाली ॲलोपॅथी उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर आरोग्य विभागाने छापा मारून लेबल नसलेल्या 20 ते 25 हजार गोळ्या, सलाईन व सिरिंज जप्त करीत दवाखाना सील केला। 10 वर्षापासून सदर बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करत होता। पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणाविरोधात केलेल्या धडक कारवाईत 500 पेक्षा अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त केली, त्यामुळे मनमाड शहराने मोकळा श्वास घेतला। या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले, मात्र मोहीम राबविल्यानंतर अतिक्रमणाचा मलबा व पत्रे, तुटलेल्या टपऱ्या व कचरा आहेत त्याच ठिकाणी पडून असल्याने नाराजी व्यक्त होत आहे। मलबा त्वरित हटवावा, तसेच पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी पालिका प्रशासनाने पथके नेमावी अशी केली जात आहे। मनमाड नजीकच्या नारायणगाव माडेगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून अरुण पंढरीनाथ चव्हाण शेतकऱ्याचे दुसऱ्यांदा 2 जनावरे बिबट्याने फस्त केले, त्यामुळे पशुधन पालकांची चिंता वाढली आहे। मागील आठवड्यात बिबट्याचा मुक्त संचार मोबाईलमध्ये कैद झाला होता। सध्या शेती मशागतीचे दिवस सुरू आहेत। वन विभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी सरपंच सेवा महासंघाचे तालुका अध्यक्ष देवीदास उगले पाटील यांनी केली। परस्परांशी संवाद साधावा, एकमेकांचा परिचय वाढावा आणि स्नेहबंध अधिक दृढ व्हावेत या उद्देशाने नाशिक MSC क्लबतर्फे सदस्यांनी एकत्र येत वर्षभराच्या नियोजित उपक्रमांतर्गत चांदवडच्या रामसृष्टी गार्डनमध्ये वनभोजनाचे आयोजन केले होते। कार्यक्रमात आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचा संगम अनुभवायला मिळाला। प्रारंभी महंत भक्ती चरणदास महाराज यांच्या उपस्थितीत प्रभू श्री रामांच्या 71 फूट उंच भव्य मूर्तीसमोर SNJB संस्थेचे प्रबंध समिती अध्यक्ष अजित भाऊ सुराणा, ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉक्टर श्याम चौधरी आणि क्लबचे अध्यक्ष गौतम हिरण यांच्या हस्ते आरती करण्यात आली। महिन्यातून एकदा हेरिटेज वॉक आयोजित करण्याची घोषणा केली। CRMSच्या विचारांनी प्रभावित होत मनमाड रेल्वे इंजिनिअरिंग कारखान्यातील NRMU शाखेचे सचिव प्रवीण बागुल, पदाधिकारी चंद्रशेखर दखणे, इर्शाद शेख यांनी मुंबई येथे पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात CRMS मध्ये प्रवेश केला। झोन अध्यक्ष प्रवीण वाजपेयी, महामंत्री अनिल दुबे तसेच चेअरमन महेंद्र चौतमल, सेक्रेटरी गणेश हाडपे, युवा वैभव कापडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।
मालेगावच्या पवारवाडी पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत 4 सराईत बाईक चोरांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरी केलेल्या एकूण 24 बाईक हस्तगत केल्या आहेत, तर दुसऱ्या एका गुन्ह्यात चोरी गेलेली तवेरा गाडीसह आणखी एकाला अटक केली। मालेगाव, चांदवड, नांदगाव, संभाजीनगर, जळगाव आदी ठिकाणावरून बाईक चोरी केल्याची कबुली बाईक चोरांनी दिली आहे। मूळ मालकांचा शोध घेऊन बाईक परत करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले।